विवेचन संक्षिप्त, सूत्रबद्ध व श्लोकबद्ध रूपाने मांडलेले आहे। त्याची श्लोक संख्या फक्त 129 आहे। त्यामध्ये गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद व गोलपाद असे 4 विभाग आहेत। गीतिकापादामध्ये मोठमोठ्या संख्या लिहिण्याची परिभाषा दिली आहे। त्यासाठी त्यांनी अक्षरांचा व अंकांचा वापर केला। डॉक्टर रुपाली अभ्यंकर, आपल्या शाला प्रमुख सौ कोरके मॅडम, उपशाला प्रमुख श्री मोहिते सर आणि पर्यवेक्षक श्री वैद्य सर, तसेच उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, मी सौ सोनाली भोज, विज्ञान विषय प्रमुख म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। अवघ्या 16व्या वर्षी रामन यांनी भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांकासह पदवी मिळवली आणि नंतर MSc पूर्ण केले। 19 वर्षांचे असताना त्यांनी इंडियन फायनान्स सर्व्हिस जॉईन केली आणि कोलकात्याला असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून काम सुरू केले। त्यावेळी ते इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन सायन्स या संशोधनासंबंधी काम करणाऱ्या संस्थेच्या संपर्कात आले। येतोय का आवाज? ऐकू वाटतोय का? गोड आवाज तुमचा मला नाही ऐकू आला। पण गुड मॉर्निंग, शाबास। काय ब्रेकफास्ट वगैरे खाल्ला की नाही आज? खाल्ला होतो ना। आता मला कळलं की तुमच्या बोज मॅडमने विज्ञानाचा कसा वापर केला, वक्त्यावर कशी घेऊन टाकली आहे ते, की त्यांनी ह्या मोकळ्या जागेत मुलांना बसवलंय। जागा पुरावी अशासाठी नाही, तर सूर्याची किरणं बरोबर वक्त्याच्या डोळ्यावर पडतात आणि वक्ता पटपट पटपट आपलं व्याख्यान आवरेल अशी त्यांना इच्छा असावी। तर सॉरी, माझ्याकडून थोडा उशीर झाला आणि सूर्य थोडासा आणखी वर आला, त्याबद्दल तुम्हाला थोडासा त्रास होईल। पण असं मी म्हणणार नाही, पण माझं सायंटिफिक मराठी थोडं कच्चं आहे, त्यामुळे मी म्हणजे अभिमानाने नाही सांगत आहे अजिबात, म्हणजे अत्यंत खेद आहे। पण सायंटिफिक मराठी पण खूप परफेक्ट असणं थोडंसं अवघड असतं, कारण आपण ज्या भाषेतनं शिकलो त्या भाषेतनं आपण जास्त व्यक्त होऊ शकतो, एस्पेशली सायन्सबद्दल। तर मी मिंग्लिशमध्ये बोलेन। इंग्लिश काय आहे, फोडणीमध्ये तेल का घालतात, मोहरी का उडते, मला झोप का येते, मला भूक का लागते, काय फरक पडतो? चलने दो, जिंदगी चल रही है, चलने दो। तर असं नाही, आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या उत्तराबद्दल कुतूहल वाटलं पाहिजे, क्युरिओसिटी वाटली पाहिजे आणि तरच ते त्यामागची भूमिका काय आहे, तर ते गाणं म्हणण्याची जास्त मजा आहे। तसंच हे जगण्याची मजा जास्त आहे की आपण प्रत्येक गोष्ट का करतोय, कशासाठी करतोय आणि हे सगळं का घडत आहे हे जर आपल्याला कळलं। सो दिस इज कॉल्ड अ सायंटिफिक ॲटिट्यूड। ओके, अभिमान तर तसा न असता सायंटिफिक ॲटिट्यूड। So it is a set of principles and behaviors that characterizes a person's approach to understanding the world around him. म्हणजे त्याचे जे काही गुण आहेत हे सगळं समजण्याचे, त्यालाच आपण म्हणतो सायंटिफिक ॲटिट्यूड। तर सायंटिफिक ॲटिट्यूडसाठी काय काय जरुरी आहे, तर पहिली गोष्ट काय, तर एक थोडासा बारीकसा संशयी स्वभाव असणे। म्हणजे जो कोणी मनुष्य आपल्याला काही सांगेल तर अगदी पटकन त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, थोडासा बारीकसा अविश्वास ठेवायचा आणि थोडासा संशय त्या वाक्याबद्दल घ्यायचा की हे बरोबर आहे का। त्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे लॅक ऑफ बायस,
की कोणत्याही गोष्टी स्वयंपाक तुला आला पाहिजे बरं का गं. 9वी 10वीतल्या मुलींना तर हमखास आया स्वयंपाक शिकवतात. का तर सासरी गेल्यावर नडायला नको, काढायला नको, हो की नाही. इतक्यात काय आपण सासरी जाणार आहोत का? नाही जाणार आहोत. पण तरी आईला वाटतं, आईची माया, की आपल्या मुलीला सगळं आलं पाहिजे. तर तसंच किचनमध्ये सुद्धा भरपूर सायन्स आहे. आपण फोडणी घालतो, त्यात काय आहे? कशात फोडणी घालतो? कशाने घालतो? तेल. तेलामध्ये काय आहे? आता हे डोळ्याचं स्ट्रक्चर आहे, हे तर वाटलं हां. आपला डोळा जो आहे ना, तो तुम्ही टेबल टेनिस खेळता. कोणी टेबल टेनिसचा छोटा पिंग पॉंग बॉल असतो ना, टुक 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 आपण जे खेळतो टेबल टेनिस, त्या छोट्या बॉल इतका आपला डोळा असतो. इट्स कॉल्ड आय बॉल. हां, नुसता आय म्हणत नाही त्याला, तर आय बॉल म्हणतात. आपल्याला समोर असे हे डोळे पापण्यांच्या शेपमुळे डोळे असे दिसतात. अदरवाईज आतमध्ये तो एक राऊंड असतो. तर आता हा जो भाग आहे डोळ्याचा, त्याला म्हणतात कॉर्निया. हा जो भाग आहे त्याला म्हणतात आयरिस. हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात, कोणी मला सांगेल? बायकॉन्व्हेक्स. असं काय स्ट्रक्चर असतं आपल्या डोळ्यामध्ये? बायकॉन्व्हेक्स असलेलं, की ज्याच्यावर लाईट पडतो आणि मग तो मागे जाऊन मागच्या पटलावर पडतो. हां, येस, रेटिना नाही. हा रेटिना आहे का? रेटिना कुठे आहे? शब्द बरोबर आहे, पण हा रेटिना आहे. ओके, हा रेटिना आहे. हे काय आहे? हां, येस, लेन्स. ही लेन्स आहे. So this is a biconvex structure that is there inside the eye and it is expected to be transparent. डोळ्या आपल्याला एखादी काच असेल त्याच्यावर ते म्हणले, हा जो रेटिना आहे, या रेटिनामध्ये वी हॅव 2 types of cells. One are rods and the other are cones. ह्याला मराठीमध्ये मला वाटतं दंड आणि शंख अशा 2 प्रकारचे पेशी असतात, दंडपेशी आणि शंखपेशी. सो मग कोन्स जे असतात ना, तर कोन्स आपल्याला कलर बघायला मदत करतात. रॉड्स जे असतात ते आपल्याला फक्त उजेड बघायला मदत करतात. तर अशा पद्धतीने ऑफकोर्स देअर इंटरडिपेंड. हा जो कॉर्निया आहे, कॉर्निया जर पांढरा झाला तर त्याला इथे या ग्रामीण भागामध्ये डोळ्यात फूल पडणं असं म्हणतात. ऐकलं तुम्ही? डोळ्यात फूल पडलं नाही? काय ऐकलं? मग तुम्ही शहरी झाला का? असं ग्रामीण भाग सुटला तुमचा. हां, तर डोळ्यात फूल पडणे किंवा इट्स कॉल्ड अ कॉर्नियल ओपेसिटी, म्हणजे डोळ्यावरती पांढरा ठिपका येणे. पांढरा ठिपका केव्हा येतो? बऱ्याचदा सिनेमातनं ना काय काय चुकीचंच दाखवत असतात, की डोळे तर इतके सुंदर दिसत असतात, एकदम ऐश्वर्या रायसारखे, आणि कुणीतरी दान देतं आणि ते डोळे बदलले असं दाखवतात ना काय काय सिनेमातनं. पूर्वी दाखवायचे, पूर्वी तर काय वाटेल ते दाखवायचे. हल्ली थोडंफार तरी सगळ्यांचंच गुगल बाबामुळे ज्ञान वाढलेलं आहे. तर पूर्वी असं अमर अकबर अँथनीमध्ये बघितलं आहे ना, रक्ताच्या बाटल्या इकडून 3 भावांच्या एका बाटलीत जातात, मग ते रक्त पुन्हा आईला जातं, एका बाटलीत जाऊन मग ते आईकडे जातं वगैरे, असलं काय घडतं. आणि तसंच डोळ्याच्या दिसत नाही, अच्युपात दिसत नाही, आणि मग कोणीतरी दान केल्यानंतर ते डोळे बदलले जातात, असं नाही. जेव्हा हा कॉर्निया पांढरा होतो तेव्हाच, म्हणजे जर डोळे त्या ॲक्टरचे पांढरे दाखवले असतील तरच ते बदलून दुसऱ्याचे लावल्यानंतर नेत्रदान करणे. सगळ्यांनी आपण करायचं आहे नेत्रदान, तुम्ही, मी, सगळ्यांनी. हां, माझे यजमान डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी पण नेत्रदान केलं होतं आणि ते कुणासाठी तरी वापरलेले आहेत त्यांचे डोळे. तर नेत्रदान करणे म्हणजे काय करायचं आपल्याला? तर हा जो कॉर्निया आहे, हा कॉर्निया आपल्याला डोनेट करायचा. ठीक आहे, विज्ञानाचं ज्ञान आपल्याला इथे उपयोगी पडणार आहे, की कॉर्निया जो आपला क्लिअर आहे, कॉर्नियल एवढाच भाग काढून घेतला जातो.
एवढाच भाग काढून घेतला जातो आणि तो दुसऱ्याला ज्याचा पांढरा झालाय त्याला तुमचं हे पारदर्शक कॉर्निया किंवा हे पारदर्शक पटल बसवलं जातं. त्यानंतर ह्याचा तुम्ही आणखी या माहितीचा काय उपयोग कराल तर स्वतःचे आणि तुमच्या मित्रांचे डोळे अत्यंत सुखरूप ठेवण्यासाठी उपयोग कराल. बरोबर. तर शाळेमध्ये कोणतीही टोकदार वस्तू घेऊन खेळू नका. ते कंपास वगैरे घेऊन खेळायची भयंकर सवय असते मुलांना, है ना. आम्ही तर काय काय करायचो, ते कंपासने अनेक उद्योग करायचे शाळेमध्ये, बाकावरती गिरवणे वगैरे पासनं काही. तर तसं कंपास, टोकदार पेनं, टोकदार पेन्सिली किंवा ज्या बंदूक खेळण्याच्या बंदुका असतात ज्यामध्ये हे 5वी-5वीच्या मुलांसाठी आहे, मागच्या मुलांना ऑलरेडी कळलं आहे कशाने काय होतं ते. त्यामुळे पुढच्या मुलांसाठी आहे की टोकदार वस्तू घेऊन अजिबात खेळायचं नाही. ज्या बंदुकीमध्ये गोळ्या असतील की छर्रे असतात ना छोटे, ते घेऊन सुद्धा कधीही खेळायचं नाही, कारण हे डोळ्याच्या आरपार जाऊन पार इथे आतमध्ये सुद्धा जाऊन बसू शकतात. त्यामुळे जर एकदा हा जो पारदर्शक पटल आहे ह्याला जर एकदा कुठल्याही टोकदार वस्तूंनी जखम झाली तर ती जरी आपण जखम शिवली, ऑपरेशन केलं, सगळं केलं तरीसुद्धा तिथे थोडीशी पांढरी खूण राहते आणि ती पांढरी खूण राहिल्यामुळे त्या मनुष्याला दिसत नाही. तर आपल्यामुळे दुसऱ्या कुणालाही कसलीही इजा नाही झाली पाहिजे यासाठी आपण कायम ही खबरदारी बाळगली पाहिजे. खेळताना किंवा इवन क्लासमध्ये बोलताना कित्येक पेशंट आमच्याकडे येतात की बराबरा म्हणजे मस्तीमध्ये इकडून तिकडे जाताना दार जोरात ढकललं, तिकडून दुसरा मुलगा येत होता, डोळ्याला लागलं, डोळ्याचं बुबुळ फाटलं, ऑपरेशन करावं लागलं किंवा कुणाचं काही पेन डोळ्यामध्ये लागलं, कुणी काही फेकून एकमेकाला मारत असतात शाळेमध्ये. तर तसं काही करू नये कोणी. हां, तर अशा पद्धतीने ह्या डोळ्याची आपण अत्यंत काळजी घ्यायची आहे. तरच आपल्याला सगळं पाथवे कॉर्नियापासून आपल्या ब्रेनपर्यंत जर सगळं पाथवे क्लिअर असेल तरच आपल्याला अतिशय क्लिअर दिसू शकतो. घराघरा फिरत होता आणि तिचं कधी खेळून होत आहे आणि ते खेळणं आपल्याला कधी मिळेल याची वाट पाहत जंप्या फिजेट स्पिनरकडे आशाळभूतपणे पाहत होता. चिमटीत धरलेल्या त्या स्पिनरच्या पंखांना एकदा झटका दिला की ते स्पिनर कितीतरी वेळ घराघरा फिरत होतं. नुकतंच आजीकडून भूपीने ते गिफ्ट म्हणून जिंकलं होतं. झालं असं की संध्याकाळी बागेत फिरायला म्हणून तिघं गाडीतून बाहेर पडले आणि बागेच्या पार्किंगमध्ये समोरच त्यांना दिसला वैज्ञानिक खेळण्यांचा स्टॉल. दुकान दिसलं की तिथून काही घेण्याची झंप्याला तीव्र इच्छा होती. याला त्याचा इलाज नाही. त्याच्या मेंदूची रचनाच तशी आहे. गॉगल टोप्यांचं दुकान दिसलं की त्याला ऊन जाणवायला लागतं आणि आईस्क्रीमचं दुकान दिसलं की त्याला आतून उकडायला लागतं. मग काहीही मागितलं तर ती वस्तू कशी आवश्यक आहे वगैरे तो आजीला पटवून त्याला द्यावं लागतं. मला तू रेसिंग कार दिलीस ना तर दुकानदाराला पैसे मिळतील आणि त्यातून तो त्याच्या नातवाला चॉकलेट घेईल, म्हणजे एका रेसिंग कारच्या पैशावर 2 मुलं खुश होतील. असं एक कारण एकदा झंप्याने दिलं होतं पण आजीला ते पटलं नव्हतं. पण आज मामला वेगळा होता. आजी सायंटिस्ट होती. यांची आजी सायंटिस्ट असते. त्यामुळे वैज्ञानिक खेळण्याला ती नाही म्हणणार नाही अशी झंप्याची खात्री होती. पण आजी म्हणाली, मी कोडं घालते, जो उत्तर देईल त्याला खेळणं. चालेल, दोघंही म्हणाले. मला पटकन सांगा, शास्त्रीय नाही असं खेळणं कोणतं? सांगा, तुम्ही पण सांगा पटकन. शास्त्रीय नाही असं खेळणं कोणतं? तर क्षणभर विचार करून भूपी म्हणाली, एकही नाही. भूपी जिंकली आणि मग तिच्यासाठी फिजेट स्पिनरची खरेदी झाली. झंप्या विचारात गळून गेला. भोवरा, बॅटबॉल, कॅरम, पतंग, सायकल, रुबिक क्यूब असं काहीही घेतलं तरी त्यात काहीतरी शास्त्र आहेच. मग हे उत्तर आपल्याला का नाही सुचलं असं त्याला वाटायला लागलं. इतक्यात भूपीने फिजेट स्पिनर त्याला दिला. त्याने त्याला एक जोरदार फटका दिला आणि स्पिनर पुन्हा एकदा गरा फिरायला लागला. तर अशी ही फिजेट स्पिनर
डिनरच्या गोष्टीतला एक छोटासा उतारा तुम्हाला हे सांगण्यासाठी की प्रत्येक खेळण्यामध्ये सुद्धा काहीतरी शास्त्र आहे, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी भूतं दिसायला लागतात. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात काहीतरी हलेल म्हटलं की काहीतरी हल्ल्यासारखं वाटतंच. जिन्यावर पैंजण वाजतील म्हटलं की काय ऐकू येतं? छन 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 पैंजण ऐकू येतात. पण उडायची सोय असताना मुळात ही भूतं जिन्यावरून का यायला करतील? हां, सिंपल लॉजिक. काका मला वाचवा असं अस्पष्ट ऐकू येईल असं म्हटलं की तशी कुजबूज आपल्याला आपोआप ऐकू यायला लागते. असे अनेक प्रयोग केलेत सायंटिस्ट लोकांनी. त्यानंतर अंगात येणं तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल. आपल्याकडे मांडर देवीला वगैरे अजून अनेक बायकांच्या अंगात येते. ते घरी बाबा म्हणतात आईला ते नाही अंगात येणं, ते ठीक आहे, ते चेष्टेने म्हणतात, ते काही खरं नाही. पण तिथे तुम्ही पाहिलं असेल हा 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 करून बायका घुमतात, असा मळवट लावलेला असतो आणि प्रेक्षक प्रश्न विचारतात, प्रश्नांची त्या उत्तरं देतात की काय होईल पुढे, आणि सगळं ज्ञान त्यांना अचानक येतं 2 मिनिटात. येत असेल असं खरं वाटतंय तुम्हाला? नाही ना, अजिबात असलं काही खरं समजायचं नाही. अंगात येणं वगैरे प्रकारसुद्धा मानसिक आजाराची लक्षणं आहेत. भूतबीत काय अंगात येत नाही. अशा लोकांना खरं तर खूप त्रास होत असतो. त्यांना नीट औषध पाण्याची गरज असते. पण ते निरर्थक बडबड करतात, चित्रविचित्र चाळे करतात, त्यांना कसले भास होत असतात. त्यामुळे लोकांना वाटतं की त्यांना भूताने झपाटले. मग त्यावर काय अघोरी उपाय केले जातात. मारहाण करायची, झाडाला बांधून ठेवणं, लिंबू उतरवणं, दर्ग्याला पिराला सोडून देणं, असं काय करतात लोक. असं करतात? भूपी विचारतात. पण मग डॉक्टरकडे का नाही जात? पहिलं कारण म्हणजे त्यांचा भूतावर ठाम विश्वास असतो आणि त्यामुळे हा मानसिक आजार आहे हेच त्यांना माहीत नसतं. आणि दुसरं म्हणजे अशा आजारांवर उपचार करणारे डॉक्टरच आसपास नसतात बऱ्याचदा. असे डॉक्टरही फार कमी आहे. मग लोक तरी काय करणार? जे त्यांना योग्य वाटतं ते करतात. पण यातून हाल होतात ग त्या पेशंटचे. आणि सायंटिस्ट आणखी काय सांगत होता की काजवे अंधारात चमकतात तशी अंधारात चमकणारी एक बुरशी असते, ती झाडांवर वाढते. त्यामुळे जंगलात दूरवर हलणारा असा उजेड दिसतो. लोकांना वाटतं वेताळ पेटता पलिता घेऊन नाचतोय. माहिती आहे, असा एक प्रकारचा फंगस असतो की जो डीप जंगलमध्ये झाडांवरती उगवतो आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं बाप रे, जंप्या म्हणतो आपल्याला ऐकू येतच नाही तसे पण काही आवाज असतात का गं? हो मला माहिती आहे, पोलिसांच्या कुत्र्यांसाठी असतात अशा खास शिट्या. त्या माणसांना ऐकू जात नाही पण ते त्या कुत्र्यांना ऐकू येतात, जंप्या म्हणतो. अगदी बरोबर. असे आवाज ऐकू जरी आले नाहीत तरी त्यांचा आपल्या मनावर परिणाम होतो. सायंटिस्ट म्हणतो की एका खोलीत लोकांना विनाकारण खूप अस्वस्थ वाटत होतं, भयभीत वाटत होतं. अर्थात सगळेच तिथे भूत असल्याचं समजायला लागले होते. पण सायंटिस्टने बरोबर शोध लावला. तिथे एक जुना पंखा होता. तो फिरताना त्यातून अश्राव्य असा, म्हणजे माणसाला ऐकू न येणारा असा एक आवाज निघत होता. आणि त्यामुळे तिथे सगळ्यांना, त्यांना कळत नव्हतं पण थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. वाघ आपल्याकडे बघून गुरगुरतो ना, तेव्हा तो असेच काही अश्राव्य आवाज काढत असतो. त्यामुळे भीतीने आपण आधीच अर्ध मेले होतो आणि वाघाचं निम्म काम होतं. जंप्याला अगदी मनापासून हसू आलं. इतका हसायला काय झालं रे? आजी त्याला म्हणते. अगं आजी, तू म्हणालीस की आपण अर्ध मेले होतो आणि वाघाचं पण निम्म काम होतं. हे ऐकून मला हसू आलं. म्हणजे जोक कळला वाटतं तुला? असं भूपीने जंप्याला एक टप्पल मारली. दर्शन व्यक्त करण्याची संधी मला दिल्याबद्दल कार्यक्रमाच्या संयोजकांचे मनपूर्वक आभार.